सपोर्ट करताल अशी माझी नक्कीच अपेक्षा आहे. आणि खरंच खूप जास्त लेट झालं तर 5 वाजले घड्याळामध्ये बघितलं तर त्यातले त्यात आज सिलेंडर संपलं होतं आतलं, त्यामुळं खूप जास्त टेन्शन आलं होतं मला. फक्त माझी डाळ वगैरे शिजली, आम्ही दोघांनी पटपट काम आवरायला घेतलं. आणि इडली लावायची होती यांना, तर त्यांनी एक साईडला इडलीचं बॅटर वगैरे मिक्स करून घेतलं. मी त्यांना डाळ वगैरे शिजून पटकन इडलीच्याच भांड्यांना कपडा वगैरे लावून दिला इडलीसाठी. कारण जर हा कपडा आपण इडलीला लावला ना तर इडली खूप जास्त सॉफ्ट होते ना, तर साच्याला बिलकुल चिपकत नाही किंवा चिकटतही नाही आणि चिकटही होत नाही. त्यामुळे खूप जास्त हा कपडा वापरला तर इडली एकदम सॉफ्ट आणि मस्त देखील होते आणि निघायला तर खूप जास्त सोपे, पटकन अलगद निघून जाते. मग मी आले किचनमध्ये आणि चटणीची तयारी करत होते. मलाच माझी खूप जास्त गडबड झाली होती. मला कळत नव्हतं नेमकं मी काय करते. तर मी शेंगदाणे वगैरे भाजायला टाकलेले आणि जे खूप जास्त झाले ते परत त्यातून काढले आणि एवढं करता करता खूप जास्त चहाची पण तलब झाली आणि त्यातलं त्यात सिलेंडर संपलेलं. तर बाहेर आले आणि बाहेरच्या स्टॉलवरच्या शेगडीवरती मी चहा वगैरे केला. आणि ज्यावेळेस आपल्याला खूप जास्त उशीर होतो ना आणि नक्की त्याच वेळेला खूप जास्त काम असतं आणि माझं हे भोपळं कापायचे काम रात्रीच असतं. मी रात्रीच कापून ठेवत असते. पण मी रात्री म्हटले चल मला सकाळी एवढं काही काम नाहीये तर मी सकाळी कापेल. आणि आज खूप जास्त लेट झालं उठायला. त्यातल्या त्यात भोपळं देखील कापायचं राहिलं. एक साईडला भोपळा कापत होते आणि शेंगदाणे भाजत होते. आणि एवढं करता करता हा मला सिलेंडर इथे संपून गेला. आणि खूप जास्त स्लो झाला होता. मग त्याला सिलेंडर वाकडं करून कसं तरी चालवलं थोडा वेळ आणि मग यांना चटणीचं सगळं सामान आणून दिलं. त्यांनी ग्राइंडिंग चालू केलं, ग्राइंडरला चटणी लावून ठेवले आणि चटणीला शक्यतो अर्धा ते पाऊण तास लागतो. म्हणजे आम्ही 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करतो त्यामुळे 1-1.5 तास लागून जातो चटणीला. मग इडली पण एक साईडला झाली होती त्यांची आणि माझं देखील मी काम आवरत होते. आणि मला सांबारची वगैरे पण तयारी करायची होती. तेवढं घाईमध्ये मी गॅस सुद्धा चालूच ठेवला. माझं खरंच आज डोकं बिलकुल काम करत नव्हतं. पण मी पटकन कसं तरी आवरलं. म्हटलं 5च वाजलेत ना, स्टॉल बंद ठेवण्यापेक्षा गेलेलं बरं. त्यामुळे मला लेट होऊन माझ्या डोक्यात सतत तेच चालू होतं. मला आता किती लेट होणार आहे आणि काय होणार आहे.
कस्टमर येऊन तर जाणार नाहीत ना, असं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. त्यामुळे खूप जास्त गडबड होत होती. तोपर्यंत यांनी रिक्षा वगैरे आणून ठेवली होती खाली. त्याच्यामध्ये अर्धे सामान देखील टाकून ठेवलं होतं. तर मी आले आणि आम्ही दोघे रिक्षामध्ये बसलो आणि निघालो स्टॉलकडे. आणि आज बिलकुल थंडी वगैरे काही नव्हती एवढी. आणि स्टॉलचं लय शक्यतो 5 ते 10 मिनटं लागतात जायला. आणि मग गाडी वगैरे आम्ही इथेच लावतो रोडवरती. मग त्यांनी गाडी घेऊन येत असतात आणि ते मध्येच उतरतात आणि मग मी सगळं सामान घेऊन पुढे उतरून सामान वगैरे उतरून ठेवते रिक्षामधून. तुम्हाला दाखवत होते आजूबाजूचा परिसर. आम्ही गाडी वगैरे ते लावतो. तर गाडी घेऊन आले, गाडी पार्क केली आणि पहिली गाडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतो आम्ही. स्वच्छ पाणी वगैरे मारून टाकते मी त्याच्यावरती आणि मग वल्ल्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेते. कारण झाडाखाली गाडी लावतो आणि दुपारच्या वेळेस लावतो, त्यामुळे दुपारी तर खूप जास्त धूळ असते. आणि गाडी सकाळी आम्ही लावतो ना त्यावेळेस खूप जास्त धूळ वगैरे असते, माती असते, झाडाचा पालोपाचोळा देखील असतो. तर ते स्वच्छ पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर मग मी कांदा वगैरे सर्व कापून घेतलं. उत्तप्पा बनवायचं होतं कारण उत्तप्पासाठी कस्टमर आले होते. ते सर्व त्याच्यामध्ये थोडंसं मिरची आणि थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलं की उत्तप्पाची एकच नंबर चव लागते. तर ते देखील केलं आणि कस्टमर आले होते, त्यांना मेंदू वडा वगैरे खायचं होतं. मी शक्यतो कस्टमरला म्हणजे बाकीच्या लोकांना व्हिडिओमध्ये नाही घेत, कारण कोणी कम्फर्टेबल नसतं आणि आपण आपलं काम करायचं असतं ना की दुसऱ्यांना आपल्या कामामध्ये इन्व्हॉल्व करायचं असतं. माझं तरी असं एकटीचं मत आहे, बाकीच्यांचं माहिती नाही. कारण आपल्यामुळं उगाच त्यांना कशाला ना त्रास. आपण आपलं काम करायचं, पण फक्त आपल्या याच्यामध्येच करायचं, लोकांना त्रास न देता. एवढ्या घाईमध्ये मी नॅपकिन हरवला कुठेतरी डोश्याचा, तर तो घ्यायला मी गेले होते दुकानामध्ये. कारण हरवलं तर डोसा वगैरे करायला तर नॅपकिन लागणारच होतं. त्यामुळे मी गेले आणि इथून एक नॅपकिन घेऊन आले पटकन आणि गेले गाडीवरती. आणि आज आम्ही लेट आलो होतो, तर त्यामुळे आम्हाला खूप जास्त वेळ थांबायला देखील लागलं, कारण की उशीर झाला होता आणि स्टॉलवरचं भरपूर असं मटेरियल उरलं होतं. इडली वगैरे राहिली होती, मग त्यामुळं आम्हाला खूप जास्त थांबावं लागलं. आणि इथे नाश्ता वगैरे आम्ही कधी कधी करतो, पण शक्यतो कधी कधी नाही करत.
आणि आज खूप जास्त उशीर झाला होता त्यामुळे यांनी माझ्यासाठी उसाचा रस आणला होता. मी तो पिले कारण खूप जास्त बरं वाटलं कारण एकदम थंड होता, बर्फ टाकलेला. त्यानंतर आम्हाला लेट झालं होतं तर पॅकिंग वगैरे करायला घेतली आणि आमच्याकडे गाडी होती त्यामुळे गाडीवरती एवढं सामान बसलं नसतं त्यामुळे 2 चक्कर मारायला लागले. मग आधी सिलेंडर वगैरे घेऊन गेले ते थोडंसं सामान. मग बाकीचे सामान पिशवीमध्ये मी भरायला घेतलं कारण गाडीवरती सर्व काही बसलं नसतं त्यामुळे आणि खूप जास्त पसारा झाला होता. तिकडून येताना देखील असं सगळं काही पिशवीमध्ये व्यवस्थित भरून आणून ठेवावं लागतं आणि इथून जातानाही तेच करावं लागतं. खूप जास्त वैतागाने येतो पण सगळं व्यवस्थित भरून ठेवलं कारण खूप जास्तच पसारा झाला होता. आणि मेंदूवड्याचं तेल वगैरे त्याच्यामुळं खालची गाडीची साईड पण खूप जास्त तेलकट झाली होती. त्यामुळे सगळा कचरा वगैरे मी एक साईडला टाकला आणि भांडे वगैरे बॉटल सगळं एक साईडला पिशवीमध्ये ठेवून ठेवलं आणि भरून टाकलं सामान आणि गाडीवरती थोडंसं पहिलं पाणी टाकलं आणि वल्ल्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतले म्हणजे गाडी एकदम स्वच्छ निघली. म्हणजे उद्या सकाळी ज्यावेळेस स्टॉल लावू त्यावेळेस थोडंसं गाडी पुसण्यासाठी बरे पडेल. आणि सगळं स्वच्छ पुसून झाल्यावरती सगळं सामान वगैरे पॅक केलं पिशवीमध्ये आणि निघालो जिथं आम्ही गाडी लावतो तिकडे. मग आमच्याकडे बाईक पण होती तर बाईक मी घेतली आणि आमची गाडी स्टॉलची ती यांनी घेतली आणि पुढे नेली जिथे आम्ही लावत असतो, लॉक करून ठेवत असतो. तर घराजवळ न्यायला खरं तर जास्त लांब पडतं थोडंसं त्यामुळं रोजचं ने त्यात खूप जास्त टाईम वेस्ट होतो त्यामुळे आम्ही इथे थोडंसं मध्ये लावतो म्हणजे आणण्यास थोडीशी बरे पडेल आणि स्टॉलला थोडं लेट नव्हतं लवकर लागेल त्यामुळे व्यवस्थित लॉक करून ठेवली आणि सगळं चाकामध्ये चेन वगैरे घालून व्यवस्थित लॉक करून ठेवली म्हणजे थोडीशी सेफ्टी. आणि मग गाडी वगैरे लॉक केलं, सगळं सामान घेतलं आणि निघालो घरी. घरी यायला आम्ही गाडीवरच दोघंही सामान घेऊन आलो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये देखील नक्की सांगा. आणि हा माझा पहिला लॉंग ब्लॉग बनवलाय तर तो तुम्हाला कसा वाटला तो एकदा तरी कमेंट्समध्ये सांगा. स्टॉल वगैरेचं सगळं सामान घेऊन आम्ही आलो घरी. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.